हे जेल आहे, ही कोठडी आहे छोटीशी. हे जे आहे ना, हे मी मगाशी जे म्हटलं होतं टॉर्चर सेल, तर तो टॉर्चर सेल इथेच खाली आहे, खालच्या मजल्यावर, म्हणजे तळाला एकदम. आणि हे त्यासाठी बनवलं आहे की तिथे त्यांना जो टॉर्चर करायचे जे, त्याचा आवाज इथे येऊन इथे पूर्ण ह्या जेलमध्ये इथे जेवढे आपले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना तो आवाज ऐकू जाईल, तो त्या प्रकारे इथे घुमेल. कारण इथे वाऱ्याला अजिबात सोर्स नाही आहे. म्हणजे खिडकी आहे पण मला वाटत नाही, त्याला लॉक लावून ठेवलेलं आहे. आत्ताच लॉक लावून ठेवलं तर तेव्हा काय असेल, डोंट नो. आणि छोटं जेल आहे आतमध्ये, असं हे ओपन आहे म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं. इथे अशा बसायला सीट वगैरे आहेत. आज इथे भयंकर घुमतोय आणि इथे वाऱ्याला काहीच पर्याय नाही येण्याचा. त्यामुळे काय होत असेल हे त्यांनाच माहिती. नुसतं बोटी, हा समुद्र किनारा म्हणजे खाडीचा किनारा आहे. इथून बोटिंग वगैरे होतं. या सगळ्या बोटी आहेत, पॅसेंजर्स बसलेले आहेत. श्री स्वामी समर्थ मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? तुम्ही 3 व्हिडिओज बघितलेत गोव्याच्या म्युझियमचे. माझे वडील, मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझे वडील गोवा मुक्तीसंग्रामाचे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे आम्हाला ते खूप आवडलं मनापासून. तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर वेळ मिळालाच तर जरूर बघायला जा. कारण गोवा आत्ता भारतात आहे, त्यासाठी किती लोकांनी अथक प्रयत्न केलेले आहेत हे तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. धन्यवाद.